माझी काळजी करू नका. संगीता, शार्दूल कसा आहे? तो ठीक आहे. आणि तू? माझं सोडा, तुम्ही आधी घरी परत या, लवकरात लवकर प्लीज. संगीता, इकडची कामं आटपली की मी ताबडतोब घरी येतो. सांभाळ स्वतःला. हर्षवर्धन भोसले, तुमची दिनचर्या जाणून घेण्याची सुप्त इच्छा आमच्या मनात निर्माण झालेली आहे. ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर आपण कुठे जाता, काय करता, पुन्हा बरोबर काय काय करता, हे आता आम्हाला जाणून घेतलंच पाहिजे. अहो, असं कसं जमणार नाही तुम्हाला? मंत्री आहात ना तुम्ही? हॅलो हॅलो हॅलो. कट केला साल्यानं. बाबा बाबा हो, आता काय होणार? काय होणार नाही तुला. तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. अच्छा, मग हे कोणाचं घर आहे? हे सर शारदा राजेंचं घर आहे. अरे सॉरी, मला वाटलं ते रमेशचं घर आहे. शारदा राजे. शारदा, दार उघड. शारदा, मला माहिती तू आतच आहेस. शारदा. शारदा. मी येणारे तिला कळलं, त्यामुळे बहुतेक आधीच कुठेतरी निघून गेली असणार. हर्षवर्धन आता शारदाच्या मिठी आहे. एसएमएस आला वाटतं. कोणाचा आहे? भाऊजींचा असणार. नेहा, विरह सहन होत नसेल त्यांना. ए गप्प, काहीतरीच काय. हर्षवर्धन आता शारदाच्या मिठीत आहे, तिच्या घरी. जेवल्यानंतर स्वीट खाण्याची काही गरज नाही. म्हणजे एक स्वीट बातमी आहे माझ्याकडे. तुझ्या त्या संशयी वहिनीला मी असा काही झटका दिलाय ना की ती आता आपल्यामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही. एवढंच काय, तुला आणि मला समोर बघून सुद्धा काहीही बोलण्याची हिंमत होणार नाही तिची. हो का? अरे वा. त्यामुळे तुला आता घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही कोर्टात कबुली द्या की हे सगळं तिनं केलंय. तुम्हाला सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि हो, पोलिसांना आपल्या ह्या प्लॅन विषयी काही सांगू नकोस, नाहीतर आपण दोघंही याच्यात अडकू. बोला शार्दूल, बोला. हे सगळं तिनंच केलंय ना? सांगा सांगा शार्दूल, सांगा. नाही साहेब, मला खरंच यातलं काही माहित नाही. त्याची मदत कर बेटा, त्याला सोडव तिथून. मी हात जोडून विनंती करतो बेटा तुला, माझ्या मुलाला सोडव तिथून. माझ्यासाठी मुलाला वाचव. त्याची मदत कर, त्याची मदत कर बेटा, त्याची मदत कर. त्याला सोडव तिथून. बाबा,